नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अभिषेक वायटी राईड्स. आज आपण चाललो आहे आई एकविरेच्या दर्शनासाठी. आज आहे 8वी माल आणि खूप आम्ही लेट निघतोय घरातून. 11:30-12 वाजता निघणार आहोत. सगळे मित्र वगैरे पण आहेत सोबत. तर भेटूया आता पुढच्या प्रवासात. सर्वात आधी आम्ही करतोय आधी शिवम फावडेचा बड्डे, त्याच्यानंतर सर्व पुढचं. बाबू थांब ना बाबू. आज ढोकल्याचा नाश्ता आहे शिवम पावडे यांच्याकडून. त्याचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांनी अख्ख्या गावाला ढोकल्याचा नाश्ता दिलाय. आणि आमचा ग्रुप आहे आदित्य कामादार. शिवम पावडे, तुला परत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही थांबलोय शेंडी टाकायला. आईश पडोल यांनी आज गाडीची सोय केली. रोजच करतात, त्यांना फुल इज्जत आहे. आणि शिवम पावडे गाडीत बसले. आज वन साईड खर्च झाले, वन साईड खर्च. आता बोलतो हॉटेलला पण जायचे, पण हॉटेलला आम्ही नाही जाणार, 1 वाजले. आता आम्ही डायरेक्ट निघणार लोणावळा घाटातून कारल्या. भाऊ तुझ्याबद्दल काहीतरी सांग. आता नाही बोलत, मी करून दाखवतो. आई शपथ, एवढे खरे शब्द सांगितलेत नाही आणि तो बोलत नाही, करून दाखवतो. काय वाटतं तुला? काय ऐकलं नाही, तो बोलत नाही, करून दाखवतो. तो करून नाही, सगळंच करतो. त्याचा नाद नाही, त्याचा नाद नाही. काय बोलतो आधी? नाद आहे का? बोलायला गेलं ना चट्ट उचल कोणाला तरी, पण नको. माझ्याबद्दल बोलतोय. चला. अचानक भयानक चेकिंग आले. ड्रिंक अँड ड्राईव्हची टेस्ट चालू आहे. आमच्या गाड्यांना अडवलं, फॉर्च्युनर वगैरे अडवले नाही. हा काय सीन आहे, म्हणजे आम्ही एवढे पण गरीब नाही. बस पण थांबवले, वॅगनर थांबवले आणि आमची पण गाडी थांबवली. आम्ही का तुम्हाला बेवडी पोरं वाटतो काय? नॉनव्हेज पण नाही खाल्ला 9 दिवस. साधा काम नाही, काय घाटा बोलतो. वन साईड डीजे ऑपरेटिंग करतोय दर्शन भोसले आणि वनिता ताई झोपल्यात. एकदम टॉप लेवलचा फॉग आहे. एकदम जीवाशी खेळत आम्ही चाललोय. समोरचा पण काय दिसत नाही. आमचा हा जो माणूस आहे ना, शिंदेचा भावेश, तो एकदम बेकार माणूस आहे गाडीच्या बाबतीत. फॉग असू दे नाही तर आग लागू दे, त्या आगीला छाटून तो गाडी पुढे नेईल, असा माणूस आहे. आम्ही थांबतो आता ब्रिजवर. थोडा या वातावरणाची थोडी आम्ही मजा घेतो, आयुष्याची पण मजा घेतो. पुढे आपली मजाच घेतो रे. बाबा गप ना, नको ना तू दुखी होऊस. चाललोय ना चांगल्या ठिकाणी, मजा कर जरा. आता या मेन स्पॉटवर आम्ही थांबलोय. तुला परत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू भाऊ, थँक्यू. या धुक्यामध्ये हरवले आम्ही, हरवलो या धुक्यामध्ये. याचा वाढदिवस आज एकदम टॉपचा साजरा झालाय. जाम पब्लिक होती, जाम पब्लिक वाढदिवसाला. आता या वाढदिवसाला तो सिंगल आहे, पण पुढच्या वाढदिवसाला डबल आहे की लवकरच त्याचं लग्न होत आहे. तो आमची साथ सोडणार आहे, आमच्या ग्रुपमधून लेफ्ट होणार आहे. आम्ही काय जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस आम्ही त्यासोबत मजा करणार आहोत. आज पण तेवढीच मजा करतोय. काय बोलतो शिंदे नाही, सॉरी शिवम पावडे. चला, जास्त वेळ थांबत ना आम्ही, लेट होईल नाही तर. पोलीस पण नुसते बाबा टिपरी घेऊन फिरताय तिकडं तिकडं. जास्त थांबून जमणार नाही, जायचं नाही तर दर्शन भेटायचे वांदे होतील. थोडासा फोटो क्लिक करतो, डायरेक्ट
सुसाट एकविरा. खूप थंडी. काय बोलतो? खूप थंडी वाटते. हा थंडी तर एकदम आहे. लोणावळ्यात आलं म्हणजे थंडी. काय बोलतो भाई? लोणावळा खंडाला या. हा बघा गारटला बघितले. हा गारटला झोपलेली आज मी. हा बाबा हा माणूस नुसता फोटोशूट जाईल तिथं फोटो काढतो. जाईल तिथं आणते. पण बाबा तो प्रत्येक ट्रिपला गाडी स्पॉन्सर करतो. त्याला तोड नाही. ही गाडी नंबर लक्षात ठेवा गाडीचा. कुठं दिसली तर धावत या फोटो काढायला. चल कुठे बाबा? आयशा बंगला. आयशा बंगला 100 रॉल्स रॉयस. आमच्या पोरांच्या तेवढी हिंमत आहे की आम्ही जाऊ शकतो. बोला जायचं काय? येतो तू येणार काय? बॅडा म्हणजे नाही. तू येणार काय? मी बोलत होतो आताच जायचं आहे. आपण चाललंय पुढे. घाई नसली तर तिकडेच असतो आता. चला घाई आहे म्हणून व्हिडिओ बनतो. शेवटी आलो आता आम्ही. 12:30ला निघालेलो. 1:30 वाजता इथे पोहोचलोय. आता दर्शनाला जास्त गर्दी नसेल अशी खूप अपेक्षा आहे आमची. लवकर दर्शन होईल. चांगलं दर्शन होईल. आईच्या चरणात एकदम भारी सुख भेटलो. जरी पाटे आलो असतो तर अजून चांगलं वाटलं असतं. पण आता आलोय तेव्हा पण चांगलंच वाटतंय. बाहेरून आहे का? संपला हे केलं संपला. दर्शनच बाहेरून आहे. चला बाहेरून तर बाहेरून दर्शन तर घेऊ. बाहेरून असो किंवा आतून असो मनातून श्रद्धा पाहिजे तर दर्शन पूर्ण होतं. मग ते घरून केलं तरी चालतं. पण आम्हाला तेवढं नाही जमत. आम्ही इथे आहे ना. काय बोलतो? पडली की त्यांनी डेऱ्या वाढवल्या. डेऱ्या यांना चढवत नाही. दोघं झापा टाकतात. पण आहे ना सर्वात जास्त डेअरीवाला तो सुसाट चढतोय. तो सुसाट चढतोय. झोप डोका ठेव त्याच्यावर. हो काकी थांबा. डॉगेश प्रेम जीव आहे आणि जीव राहणार. भाई तू मला लास्ट टाइम पण भेटलेला का रे? हो बोलतोय. तो पण आहे काहीतरी यांचं नातं असेल दोघांचं म्हणून जवळ आलाय. जाम गारटलाय बा. नेट टाक ना त्याच्या अंगावर पलटी करून. नकोच्या आलं नाही तर दुकानवाला लंगडा करून टाकल त्याला उद्या. चल डॉगेश जाताना भेटू भाई. चला हो. आमच्या 2 विकेट पडल्यात आणि मी 3री विकेट पण पडणार आहे आता. जाम धावत आलो ना आम्ही. जाम जोरात आलो. बाकीचे गेलेत वरती. चल ये बाबा चल. आता थांबायचं नाही. आता डायरेक्ट शेवटच्या पायरीला. खूप धन्यवाद भाऊ तुझे. या दादाने आम्हाला संजीवनी दिले. नाही तर आम्ही इथं रांगेत झोपलो असतो. पण आमच्या काकी काय अजून उठत नाही. त्या फुल लो झाल्यात. चला शेवटी आम्ही पोचलो एकदम शेवटच्या पायऱ्या. ओके ओके. काही जास्त गर्दीच नाही अजिबात. असं बाहेरून तर वाटते गर्दी नाही. आतमध्ये गेल्यावर समजेल. सध्या तर काही सुचत नाही. दम लागलाय जाम बेकार दम लागलाय. जोरात चढलो एकदम. त्यातलं एक जण आला नाही प्रेम गायकर. कारण त्याची एक्झाम आहे. आईच्या कृपेने त्याला चांगले मार्क पडो. मन लावून अभ्यास करो. आम्हाला एका वकिलाची गरज आहे. सगळ्यांच्या जमिनी अडकून राहिल्यात. लवकरात लवकर त्या जमिनी भेटू दे. त्याच्यासाठी आम्हाला एक वकील पाहिजे. त्याच वकिलाची तयारी करतोय तो. बघा फर्स्ट लुक. चला फक्त मुख दर्शन चालू आहे. चरण स्पर्शाची रांगच नाही आहे. बऱ्यापैकी गर्दी आहे. इथून तुम्ही दर्शन करू शकता. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. जय सियाराम.
चला आता मुखदर्शन घेतो पुढे जाऊन. हीच लाईन आहे ना? हो हीच लाईन आहे, तिकडे जातून नाही ना. बघा ही जी रांग आहे ती इथनं जाते रांग चरण स्पर्शासाठी, ती बंद आहे आता. आणि आता मुखदर्शनासाठी रांग आहे. चरण स्पर्श 4 वाजता बहुतेक चालू होतं, 4 ते 5 वाजता. आम्ही आता 2 वाजलेत. 2 वाजता फक्त मुखदर्शन भेटेल तुम्हाला. आता दर्शन झालं आमचं. मुखदर्शन एकदम चांगलं झालं, एकदम चांगलं दर्शन झालं. आता इथे थोडं वेळ थांबू आम्ही. इथे ह्या परिसरात जाम मनाला शांती भेटते. एकदम सुखाचं वातावरण असतं इथे. फक्त चांगल्या मनाने या, स्वच्छ मनाने या, भक्तीसाठी या. उगाच काय ड्रिंक करण्यासाठी, नॉनव्हेज करण्यासाठी होऊ नका, असं फक्त माझं म्हणणं आहे. बाकी ज्याची त्याची मर्जी. दर्शन आमचं झालं, एकदम चांगलं झालं. एकदम सुखाचं समाधान वाटणारं असं दर्शन झालं. चरण स्पर्श नाही भेटलं पण मुखदर्शन भेटलं, एकदम भारी. जर मनात खरी श्रद्धा असेल ना तर खरंच दर्शन कसं पण हो, तो चांगलंच असतं. तुम्ही पण असंच दर्शन करा, चांगली श्रद्धा ठेवा मनात. नुसतं दिखावा नको. इथे आल्यावर ड्रिंक नका करू, नॉनव्हेज नका खाऊ. चांगल्या मनाने या. एकदम पवित्र स्थान आहे. त्याला नासके लोक येऊन नासकं बनवू नका, असं तर माझं म्हणणं आहे. चला आता आम्ही निघालो आहे परत. ते आता डायरेक्ट तो गाडीत काय मजा झाली, इंटरेस्टिंग झाली तर शूट करू, नाही तर गुड नाईट. एकेकाली प्रीमियम असणारी लबू डॉल आता सगळीकडे दिसतंय. घंटी देणारी कोण नाही. तू देशील का? तुला दिली असेल बायकोनी, आम्हाला काय आहे दे. तो आम्हाला दिलास तर तुझ्या आणि बायकोची मारामारी होईल. तुमच्या संसारात फूट नको आमच्या मुलं. चला जाताना डॉगेसला बोललो भेटून जातो. तो त्याच्या स्वप्नात हरवलाय. आहे किती आणि आहे किती. जाऊ द्या, पुढच्या वेळी येईल तेव्हा नक्की भेटून जाईल यांना. तिथे मागे त्यांनी 50 रुपये मागितले. तर ह्या शुभम पावडेने 50 सोडून 500 रुपये दिले. 500 रुपये. बाबा बाबा बाबा, हा बड्डे त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा बड्डे करायचा इच्छा आहे असं वाटतंय. बड्डेला पण त्यांनी पूर्ण अख्खी नगरपालिका हलवून ठेवले. नगराध्यक्ष, नगरसेवक कोणाला सोडला नाही. अध्यक्ष, काय म्हणतात त्याला, विभाग प्रमुख सगळे आले, सगळे. बाबा बाबा बाबा, तोड आहे. तोड नाही आहे या बड्डेला, तोड नाही आहे. आणि आता तो आम्हाला असं बोलतोय की आता आलोय लोणावळ्यात तर स्टे करू, पण हे जे आहे उद्या प्रॅक्टिकल एक्झाम म्हणून नको बोलतोय. जाऊ द्या, हा प्लॅन आम्ही नंतर करू. बघा हा आईचा मंदिर, 5 पायरी मंदिर बंद आहे. पण हा बड्डे लक्षात राहण्यासारखं, लक्षात राहील. उजेड येणार तर हे मॅगीची सोय केली शिवम पावडे यांनी. याचा खिसा आज फाटला आहे. 100 रुपयाच्या मॅगी. आणि आता नाश्ता करून आम्ही निघणार आहोत. मॅगी आणि चहा बस. आजचा व्हिडिओ इथेच एंड. मस्त दर्शन झालं, मस्त प्रवास पण एकदम सुखाचा झाला. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवरच्या बाय बाय, टाटा.